हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज एक वेगळाच विषय घेऊन आलेले आहे मी. तर विषय काय आहे तर कालखनी शेतकऱ्याच्या लाईव्हवरती असाच एक विषय झाला होता. म्हणजे आपल्याला एखादा म्हणजे अभिनेता आवडतो ना, तर त्याच्यावरनं विषय चालू होता. तर मकरंद अनासपुरेबद्दल विषय चालू होता. तर मकरंद अनासपुरे सगळ्यांनाच आवडतात. म्हणजे मला तर म्हणजे बऱ्याच जणांना आवडतात. मला पण आवडतात ते, कारण त्यांची बोलीभाषा आणि त्यांचं म्हणजे जे बोलतात नाही का, ते त्यांची भाषा एकदम चांगली आहे. आणि त्यांची भाषी शैली जी आहे ती त्यांनी लय भारी भाषा आहे त्यांची. आणि ओरिजिनल भाषा आहे, अशी ओढून ताडून केलेली असं बोलणं नाही त्यांचं. बऱ्याच म्हणजे प्रेक्षकांवरती त्यांनी राज्य केलेलं आहे. बीड जिल्ह्यातले आहेत ते. कोण म्हणत होतं औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत, तर नाही, बीड जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. बीड जिल्ह्यातून आहेत ते, कारण त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की मी मराठवाड्यातला आहे, हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना आवडणारे असे अभिनेते मकरंद अनासपुरे. त्यांच्याबद्दल आता जास्त काही मी सांगत नाही. तर त्यांनी बरेच म्हणजे हालाकीत दिवस काढून ते मुंबईला पोचले. तिथं कुणी त्यांच्या मुलाखती बघितल्या असतील, मला काय आता जास्त काय लक्षात नाही. तर थोडक्यात म्हणजे सांगायचं कारण काय की काल विषय झाला होता मकरंद अनासपुरेबद्दल. तर ते बीड जिल्ह्यातले आहेत, एवढंच मी सांगते. आणि अजून कुणाला काय माहिती असलं तर ती पण तुम्ही सांगा. मला थोडकं मोडकं माहिती होतं म्हणून मी तेवढंच सांगत आहे. सगळ्यांच्या मनावर राज्य करणारे मकरंद अनासपुरे. गाढवाचं लग्न पिक्चरमध्ये तर लईच भारी काम केलेलं आहे त्यांनी. परत फुल टू धमाल ह्याच्यामध्ये तर धमालच केलेली आहे मकरंद अनासपुरेंनी. काय भारी त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे. बाय 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 बाय, काय सांगायलाच नको. आणि तुम्हाला काय जास्त माहिती असली तर तुम्ही सांगू शकता. तर ते अजून एक सांगत होते की एका कंपनीमध्ये त्यांना जॉब आलेला. मग तिथं गेल्यानंतर त्यांनी काय केलं, मुख्य कागदपत्र दिले. तर त्यांना ते म्हणजे जे शाळेची कागदपत्र असतात ती कागदपत्र दिली. आणि त्याच्यानंतर त्यांना आठवलं की आपण बाबा कशामध्ये प्रशस्तीपत्रक मिळवलेले आहेत ती पण दाखवूया, त्याचा पण काय फायदा झाला तर झाला. म्हणून तीसुद्धा कागदपत्र त्यांनी दिली. आणि तिथून पुढं त्यांची हिरोसाठी म्हणजे प्रगती सुरू झाली. तिथून पुढं त्यांनी म्हणजे अभिनेता बनायचं स्वप्न असेल त्यांचं, काय असेल ते. मला जास्त काय माहीत नाही, थोडक्यात सांगते. कुणाला काय माहिती असलं तर तुम्ही पण सांगा, पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगते. तर बीड जिल्ह्यातून आहेत ते, खानदेशी, मराठवाडा. तुम्हाला कुठलं माहीत असेल तर तुम्ही सांगा. मी तर बघितलं तर ते खानदेशमधून आहेत. बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तोडकी मोडकी केलेला आहे व्हिडिओ, तुम्हाला कसा वाटतो तो बघा. आता आवडला तर बघा, नाहीतर द्या विषय सोडून. मीनाक्षी बोरडला जेवढं माहिती असतं तेवढंच मीनाक्षी बोरड बोलते. त्याच्यापेक्षा वेगळं असं आपण काही बोलत नाही. कारण कसं असतं, आपण काहीतरी बोलायचं, विषय काहीतरी वेगळाच असायचा. त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. मला जेवढं माहिती आहे तेवढंच मी सांगते.